मुंबईतील सुमारे 300 वर्षापूर्वीचे पुरातन पेशवेकालीन एकमेव मंदिर म्हणून आई गोवर्धनी माता मंदिराची आख्यायिका आहे। आई गोवर्धनी मातेची प्राणप्रतिष्ठापना पेशवे काळात झाली असून नवी मुंबईतीलच नव्हे तर संपूर्ण पंचक्रोशातील ठाणे, रायगड, पालघर जिल्ह्यातील सर्व भाविक भक्तांना नवसाला पावणारी आई गोवर्धनी माता प्रसिद्ध आहे। आई गोवर्धनी माता मंदिर हे निसर्गाने मुक्तहस्ताने उधळण केलेल्या निसर्गरम्य टेकडीवर वसलेले असून हिरवळीने नटलेले आहे। या पुरातन मंदिराच्या जीर्णोद्धार 15 वर्षापूर्वी उद्योजक विजय नारायण म्हात्रे व आमदार मंदा म्हात्रे यांच्या शुभहस्ते करण्यात आले होते। मंगळवार दिनांक 7 जानेवारी 2025 रोजी आमदार मंदा म्हात्रे यांच्या शुभहस्ते आई गोवर्धनी मातेची पूजा अर्चा करण्यात आली। तसेच माजी नगरसेवक निलेश म्हात्रे व पत्नी स्वाती म्हात्रे यांच्या शुभहस्ते नवचंडी होम मोठ्या उत्साहात संपन्न झाला। त्याचबरोबर हजारो भाविक भक्तांनी देवीचा आशीर्वाद व महाप्रसादाचा लाभ घेतला। आज गोवर्धनी मातेच्या मंदिरमध्ये अष्टमी आहे आणि अष्टमी असल्यामुळे नवचंडीचा होम आज इथे आम्ही घेतलेला आहे आणि त्याचं सगळं होमाचं आज परिपूर्ण देवीची पूजा यथासांग पुरी केलेली आहे। बरेच दिवस झाले होम करायचं मनात इच्छा होती, पण वेळही नव्हता, इलेक्शन होतं, मग अधिवेशन, मग आमच्या कुटुंबातलं एक जण गेला आणि आता मोकळी झाली आणि मग मी आज महाप्रसाद हे सगळे माझे नातलग आहेत, सगळे मित्रमैत्रिणी आहेत, ते आज देवीचा महाप्रसाद घ्यायला इकडे आलेले आहेत आणि आशीर्वादही घ्यायला आले आणि नवसाला पावणारी गोवर्धनी माता याचा आशीर्वाद आज सगळ्या पंचक्रोशीत रायगड ठाणे इथून लोक येत असतात आणि आपण बघतात की नवरात्रीमध्ये इथे किती लोक मोठ्या संख्येने आणि महिला विशेष करून नवस घेऊन येत असतात आणि ही नवसाला पावणारी देवी सगळ्यांना हिचा आशीर्वाद मिळतो आणि सगळा सुखी समाधानी राहो अशीच मी या देवीकडे नेहमी प्रार्थना करत असते। आजची उद्योगनगरी न्यूजला सबस्क्राइब, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक, कमेंट आणि शेअर करा।